ग्रीन मॉर्निंग दोस्तों, स्वागत है आपका अपने ग्रीन प्लैनेट के यूट्यूब चैनल पर। नई वीडियोस के नोटिफिकेशन के लिए सब्सक्राइब बटन और बेल आइकन को दबाना ना भूलें। राम राम। आज दिनांक आहे 20 जून 2026। तर आपण ऊसाच्या पीक पाहणी करण्याकरता आलो आहोत। प्रथम आपण शेतकऱ्याचं नाव विचारू आणि त्यांचं गाव पत्ता विचारूया। सर, नाव सांगा आपलं? मी विकास गोरख ताटे, विकास गोरख ताटे, राहणार चिखली, तालुका जिल्हा उस्मानाबाद, धाराशिव। बर, आपला चिरंजीव आला होता कळंब येथे, गुरुकृपा हर्बल एजन्सी कळंब येथे औषधं फवारणी करता आणण्यासाठी। विवेक सर, साधारण तुम्ही 22 तारखेला आला होता। किती तारखेला फवारणी केली उसाला आपण? आपण दुसऱ्याच दिवशी 23 तारखेला फवारणी केली। 23 मेला फवारणी झालेली आहे। आज कंप्लीट 1 महिना झाला उसाला फवारणी। 1 महिन्याला अजून 2 दिवस कमी आहे। आज 20 तारीख आहे। 20 तारीख। बरं, फवारणीमध्ये काय काय दिलं तुम्हाला मी? ह्युमिक ऍसिड, पॉवर प्लॅन्ट नायट्रोजन, पॉवर ग्रो आणि स्ट्रेस आउट। ट्रेस आउट का दिलं होतं मी? उन्हाचा ताण कमी करण्यासाठी। उन्हाचा ताण खूप होता आणि त्या ताणामुळं पानं सगळे करपत होते, बरोबर? त्यामुळे आपण स्ट्रेस कमी होण्यासाठी, स्ट्रेस मॅनेजमेंटसाठी स्ट्रेस आउट हे प्रोडक्ट त्यांना फवारणी करता दिला होता। तर त्याचा तुम्हाला बदल काय वाटतो ऊसाच्या पानामध्ये, ऊसाच्या पेऱ्यामध्ये? ऊसाचे पानाची आपलं रुंदी दाखवा तुम्ही, किती असेल? जाडी बोट दाखवा, बोट लावून दाखवा। 3 बोट रुंदी वाढली 3 बोट रुंदी वाढली आणि पाण्याला सुद्धा कमी असं म्हणजे शेंड करपणं हे शेंडेकरपणे हा प्रकार झालाय का कुठं? नाही। तुम्ही मध्ये हात लावा, लांबून करायचं होतं। किती उंच झाला बघा ऊस साधारण, हे दाखवू शकता सर तुम्ही? फवारणी करताना विवेक सर तुम्ही इकडे आले तर फवारणी करताना सांगा किती उंच होता ऊस? फवारणी करताना माझ्या बरोबर होता टकोऱ्या। यांच्या टकोऱ्याबरोबर ऊस होता साधारण। आज किती उंच झालाय? माझ्या हातापेक्षा उंच झालाय, साधारण 7 फुटापेक्षा उंच झालाय ऊस, बरोबर? आणि पानाची जाडी जर पाहिली एकंदरीत तर सरसगट सगळ्या पानांची जाडी वाढलेली आहे, रुंदी वाढलेली आहे। आणि इथंच आपला शेजारी एक प्लॉट आहे, तुमचाच प्लॉट आहे, बरोबर? त्या प्लॉटला दाखवा सर, चला पुढे। त्याला काहीच केलं नाही, फवारणी नाही काय नाही। इथं आपण शेतकऱ्यांना दाखवू शकतो, हा प्लॉट पण आपलाच आहे, बरोबर? हा, तर तुमचं नाव सांगा दादा? प्रकाश गोरख ताटे। प्रकाश गोरख ताटे, हां बरोबर? या ऊसाला पाणी भरपूर आहे, हां, पाणी ह्याच्यापेक्षा जास्त होतं, याच्यापेक्षा पाणी जास्त आहे। पण बदल काय वाटतो याच्यामध्ये? बदल म्हणजे हे काय शेंड करपले त्याचे शेंडे करपले, त्याची पानाची साईज दाखवा। पानाची उंची size वाढली काय? नाही, उंची वाढलेली नाही। आणि तुमच्या ऊसामध्ये काय झालं बदल? उंची वाढली, पानं रुंद झाली, आणि कांडीचा पेरा कसा आहे खालून? याच्यामध्ये त्यामध्ये काय फरक एकसारखा आहे? एकसारखा आहे। तर इतर शेतकऱ्यांना तुम्ही आता काय मेसेज देऊ शकता? मेसेज काय, हे औषध चांगलं आहे, उन्हाचा जैविक आहे, औषध ताण कमी रासायनिक करू आहे. शकतो। हां, हा, पाणी जरी कमी पडलं उसाला तरी समजा या औषधामुळं ऊस लांबणीवर पाण्याला जो वड बसायची ती वड बसत नाही। स्ट्रेस आउट हा प्रोडक्ट हा, वळ कमी करतो, स्ट्रेस आउट हा म्हणजे उसाला हिरवा होतो, हिरवा ठेवतो, पाणी जरी कमी असलं कमी पाण्यात जिवंत होतो। जिवंत ठेवतो। हा. हेच मला सर्व शेतकऱ्यांना सांगायचं होतं। आणि ज्यावेळेस मी औषध देत होतो विवेक सर अलीकडे, त्यांना मी सांगितलं होतं तुमच्या प्लॉटला जर पाणी कमी असेल तर माझा शब्द काय होता तुम्हाला त्यावेळेस? फरक पडत नाही। पाणी फरक पडत कमी असेल तरी फरक पडणार नाही। त्याचं बाष्पीभवन जे होणार आहे, पाण्याचा अर्धा कमी होणार आहे, ती होणार नाही हा माझा शब्द होता। आणि त्यांना ओपन चॅलेंज करून मी औषध दिलं होतं, बरोबर? तर आज तुम्ही समाधानी आहेत? हा. पुन्हा एकदा तुम्ही काळी आई वाचवा या मिशनमध्ये सहभागी झाल्याबद्दल मी गुरुकृपा हर्बल एजन्सी कळंबकडून भोसले ईश्वर धन्यवाद म्हणतो।